रामकृष्ण हरी वैशू. रामकृष्ण हरी. राम राम. काय चाललंय? सकाळी चहा झाला, आता नाश्त्याची तयारी. नाश्त्याला काय काय करायचंय? नाश्त्याला अजून थोडासा शिरा आणि पोहे. बरं ठीक आहे. तर बाहेर जरा जाऊन येते मी. तर तुम्ही सगळे बघत असाल आपल्या घरामध्ये, आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये नवदुर्गेचं रूप प्रत्येक आजी होते आणि घट पण छान आलाय, बसवलाय. आपल्या एका आजीने इकडे येतात, ते आराधीन आहेत, त्यांनी बसवलाय तो घट. पूजा वगैरे, म्हणजे पूजा नाही पण आरती वगैरे लाव म्हणत असते वैशूला मी. तर आरती लावले बाप्पाला, स्वामींना. आणि खूप छान आज ऊन पडले मस्त. बापरे बापरे बापरे. आल्यावर चला आजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम. राम राम. काय म्हणताय, झालं चहा पाणी? हा, चहा पाणी झाला. बरं, जरा उन्हात बसा, जरा 2-4 दिवस झालं. या 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 इकडं. राणूचे पिल्ल सोडून राणू कुठं फिरायला लागली काय माहित? बाहेर फिरायला लागली. हा, राणू बाहेर फिरायला लागली. राणू चालली तू पिल्लांकड? बरं जा बाई जा. नुसतं नाव घ्यायला उशीर पळायला लागली, म्हणजे ह्यानी जातात का काय म्हटले मी. रांगोळ वगैरे छान काढले. टिपका होता पावसाचा, आता बंद झालाय सगळा टिपका. आपल्या कुंभार मॅडम पण इकडे आहेत, बाकीच्या मोना आजी आहे. हा कुंभार मॅडम, काय चाललंय? सकाळच्या आंघोळ्या झाल्या व्यवस्थित. हा, व्यवस्थित खाली आली. तर आपल्याकडे आता हे मावशी येत आहेत, तर मदतीला म्हणून येत आहेत. म्हणजे सकाळचं काय असेल, चहा नाश्ता वगैरे आजी लोकांना जमत नाही, कुमार मॅडमला जास्त स्थान होतो, म्हणून आता आपण सगळं व्यवस्थित करतात का? व्यवस्थित आवडतं का? आवडत. भाज्या वगैरे छान करतात का? मस्त भाज्या मस्त होत्यात. मावशी खूप नटतायत बरं तुम्हाला. हा, आता काय पोहे करताय का? हा हा. इकडे काय घातले कलावती आजी? डाळ घातले ना. हा, मग चुलीवरचे पोहे खायचेत मस्त पैकी. मन आजी काय म्हणताय? काय नाही, आज छान दिवस निघालाय, ऊन आलंय. रोजचा छानच म्हणायचा, ऊन नव्हतं फक्त. रोज छानच दिवस आहे तुमच्यासाठी, काय आपल्यासाठी सगळ्यांसाठी. रोज चांगला दिवस, वाईट नाही, चांगला दिवस जातो, वाईट जात नाही. पाऊस पण पाहिजे, पण एवढा पण नाही पाहिजे. हाहाकार पावसाने हे केला. काय आता काहीच म्हणू शकत नाही. वाईट वाटतं सगळं बघून, हाय का नाही? खूप ठिकाणी नुकसान, म्हणजे बापरे बापरे बापरे. ते बघून काल तर अक्षरशः रडायला आलं सगळं, की लेकरं छोटे छोटे, ते जनावर मुके. हा, वला दुष्काळ म्हणतात. बापरे, मी लहान असताना असा पाऊस झाला होता आमच्या इकडे, माहितीये का? भूकंपाच्या साली झाला होता 93ला, असाच पाऊस झाला होता. बापरे, त्या गोष्टी आठवल्या परत, माहितीये का? तिकडं सोलापूर, धाराशिव, बीड त्या ठिकाणी लय पाऊस झाला. आता मग तर खूपच पाऊस झाला. आज तरी आकाश उघडं झालं. हा, मोत्याला चपाती दिल्या का खायला? मंदाई आंघोळ केली का? कधी करणार आहे तू आंघोळ? हा, बादली खाली नाही झाली का? कुमार मॅडम बादली ते द्या ना मंदाईला पण आंघोळ करा. बर बर, करा करा करा. डोक्यावरून निर्मळ आंघोळ्या करा. हा हा का? दोघीने बी केली? अरे बापरे, छान. एकमेकाला आंघोळ्या घालता? हा ना. बर बर, खरं. हा, छान 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 छान. बोलले नका बा, जावा तिकडे ऊन पडले. ते मोना आजी ते तिकडे ऊन आहे, जा जरा ऊन लागू द्या. जा कुंभार. खूपच छान मावशी स्वयंपाक करतात. कारलं पण आता काहीतरी चिरले वाटतं, आहे ना मावशी? हे तर कारलं मीठ लावून चिरून ठेवले मावशीने, रात्री कारलं चिरले. फक्त आता बसा म्हणलं जरा उन्हाला केस मोकळे सोडून जाऊन बसल्या तिकडं. आता हे झाल्यावर कारल्याचं करून घ्या मग. हा, चला मी जरा वरी जाऊन येते. छकुले, राम राम. अरे बापरे, राम राम. रामकृष्ण हरी. झाली का आंघोळ छकुले तुझी? हा हा, चालवताय का? चालवा, आणा माझ्याकडे. बघा, आपली ही पण आजी चांगली झाली आहे आणि चालते आता हळूहळू हळूहळू. हा, मस्त मस्त मस्त. हा, परत माघारी न्या तसंच, माघारी न्या तसंच. हा, काय करतो थोडंफार आहे ना, आंघोळ घातल्यावर वगैरे चालवतो आम्ही. हा, बसवा आता खुर्चीवर.
बसवा, कारण थोडस पायात अवसाने यायला पाहिजे. आणि आम्ही म्हणतोय की हिला वॉकर देऊन थोडस चालवावं आपल्या ह्या नवीन आजीला, म्हणजे ती तिच्या पायाने थोडस चालेल. 2 दिवसात लागली उभा राहा, नाही तर नुसती मरगळ घ्यायची. अवसान नव्हतं, कोण असं जेवायला नीट घालते. हा ना भामाजी, काय करायचं तीच पारी आहे म्हातारपणाला, काय करायचं आपण. चाल म्हणल्यावर चालती का नाही ती, तुमचं ऐकती का नाही सगळ्यांचं. अनिता मॅडम काय कर. नमस्ते, रामकृष्ण हरी. काय म्हणताय मंगल मावशी? त्यान कुठे आहे मंगल मावशी? इकडे. तर ऊन पडले आज, मग छकुले जरा उन्हात जावं भामाजी अक्का. टाकलं म्हणजे हरकत आहे, ऊन पडले आज चांगलं कडकडे. नमस्ते. आजची आमची दुर्गा कोण आहे बघा, ओळखा तुम्ही. हे आहे आपली चौथी नवदुर्गा, म्हणजे आपली मंगल मावशी. अगं मागे अक्काले. अरे बापरे बाळा, थोत आशीर्वाद बाळा माझा तुला. अगं मंगल मावशी तुझं बाळ आहे. आता काय म्हणायचं, तात्पुरतं काहीतरी हसायसारखं म्हणावं लागतंय. नाही नाही, खुश 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 बाळच आहे ग मंगल मावशी. कसं वाटते मंगल मावशी तुला आज? छान वाटतं. तू ह्याच्या आधी कधी असं केलं होतं का? पहिलीच वेळ. मी मावशीला मला चुकलं तर काही शिकू. आमच्यात लग्नाच्या टायमाला पुरी नाचत येते. हा ना. हा, एकीकडे पोरं, वरलाकडे पोरी, खाल्लाकडे पोरी, वरलाकडे पोरं, आणि मध्ये नवरा नवरी. मग नाच आता. ही दुर्गा माता आहे आपली, नवरी नाहीये, दुर्गा माता आहे. कशा नाचतात पोरं पुरी? दाखव बरं मला जरा. हा हा, आकाशूर नाही एवढं, थोडं जेवढं जमल तेवढं कर. हा हा, असं हात करायचं, मळवट भरायचा, ते चमकी लावायची. ते काय म्हणते ती काही नाकालाच मध्ये आपलं वटाला. नाही 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 नाही, अगं तीच तिला आनंद झालाय ग. अक्का तुला पण करणार आहे, तुला पण करणार आहे. तू खुश आहे ना? नाव सुवर आलंय मंगल मावशीचं. मला लय आवडलं बाय. आवडलं? काय खरं नाही बाबा, अक्काला आवडलं नाव, अक्काला सगळं आवडले बाबा. हा, मग आज मंगल मावशी कशी दिसते आमची, सगळ्यांनी सांगा. पाया असं काय? ही काय? ही काय? बर, करून दाखव तू एकदा, तुझं करून दाखव. हा, दुर्गा माता कशी करते. हा हा, अरे बापरे. हा, आशीर्वाद आशीर्वाद सगळ्यांना, आशीर्वाद. आजच्या आपल्या चौथ्या दुर्गेला आपण चुनरी घातलेली आहे. आमची मंगल मावशी खूप लाजलेली आहे. काय तिचा शरीराचा बांधा इतका छान आहे ना, सडपातळ, खूप मस्त आहे. ती दिसायला पण सुंदर आहे. आणि आज तर काय बाबा, नवदुर्गेचं रूपच आहे तिच्यामध्ये. होय मंगल मावशी, तू किती वर्षांनी असे नटले ग? असंच पाहिलं. किती वर्ष झालं तू असं सगळं करून? मी केलंच नाही लहानपणापासून, फक्त एकदा केलं श्रीकृष्ण हरीच्या नाच गाणे, श्यामा मनोहर. लग्नात करा की नाही ना. तर खूप छान असं आपल्या मंगल मावशीचं हे रूप. आशीर्वाद बनावा, आज सगळ्यांना आशीर्वाद दे. जेवढे बी लोक आम्हाला व्हिडिओ बघतायत त्यांना आपल्या इथल्या सगळ्या आजींचं आणि जी बी नवदुर्गा होईल तिचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुम्हाला. आशीर्वाद आमचा सगळ्यांचा आशीर्वाद असं तुमच्या पाठीशी. हा, सदैव राहो पाठीशी. तर ह्या मंगल मावशीचा म्हणजे मंगल मावशी सुईत बोलते तर शिकलेलं आहे, तर शिकलेल्या माणसाला बोलायचं. बाकी मोबाईल तेवढं का होय ना, पण ते आमची राग येतं का मावशी, मंगल मावशी? नाही, तिला कधी रागच आला नाही ह्या 8 वर्षात. हा ना मंगल मावशी? पण खरंच तुझ्याकडे बघत राहावं वाटते मला. बघा ना मावशी, मला असं इकडं तिकडं बघूच नाही वाटत. मंगल मावशीवरली नजरच हटू वाटत नाही मला. होय, आता दिष्टच काढायला लागणार आहे मंगल मावशीची. काही चुकलं असेल तर क्षमा करा. पहिलीच वेळ आहे. खूप छान दिसते. तू काय चुकते? तू मंदिरात उठून आली गाभाऱ्यात माझी. हा, कसं बोलल्या मावशी? आली अशी धावत
आले वाटते आम्हाला भेटायला. नादी निर्गुणकार प्रगट बोहाने महिषासूर मर्दाने लागून श्रीवेदीचा पांची कराव झालनी आईचा जोगवा जोगवा मागेन चा जोगवा मागेन. तर आपली मंगलमावशी खूप छान नटले आणि मी का म्हणते माहिती का की तिला म्हणजे माझ्याकडे जेव्हा ती आली होती ना तेव्हा ती म्हणायची की मी काहीच करत नाही, मी कुंकू लावत नाही, मी शिवत नाही असं तसं. पण मी जसं आलं तसं मी तिला टिकली लावली. तिला म्हणजे आत्ताच नाही पण तिला मी आल्यावर तिला थोडंसं मला वेळ लागला समजावायला 2-4 महिने. मी कधी पुण्यात आलेच नाही पहिलेच. हां तर तिला समजावायला वेळ लागला की स्त्री ही जन्मताच कुमारिका असते आणि तिला सगळं करण्याचा अधिकार आहे भगवंताने दिलेला. मधी काहीतरी दुर्दैवाने नशिबाने घडून जातं तर तिचा काय दोष आहे, तिचा काहीच दोष नसतो हे मला पण समजायला वेळ लागलं. आणि मी ती सगळ्याला सामोरं गेलेली आहे. आणि ह्यांची तर मनं अशी आहेत की ह्यांनी स्वतःनी सगळं ते सहन पण केले आणि वाईट पण वाटतं पण खूप छान आयुष्य जगतात आता, है ना मंगलमावशी? कशी दिसते माझी मंगलमावशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रात्रीचे दिवस चालू आहेत आणि आमच्या घरी आलेत नेहा मॅडम आणि सर. सणामध्ये ते येत आहेत आणि ते जरा आता बाहेर जाणार आहेत आणि म्हटले त्याच्या आधी आम्ही येऊन जातो, आजी लोकांना काय कमी जास्त आहे बघून जातो, औषध गोळ्या वगैरे. दिला का दुर्गेला पहिलं प्रसाद दिला ना दुर्गाला पहिला प्रसाद दिला. आता ताईंना उपासाला चालणार आहे. धन्यवाद आशीर्वाद. हे ठेवते आणि खाऊ पण आणलेला आहे. काय गोळ्याचा पण खाऊ असतो आणि खायचा पण खाऊ असतो. हा मग काय आवडतं ह्यांना? पेढे आणि वडापाव. छकुलीचा वडापाव पेढा, छकुलीचा वडापाव, जिलबी पण आणले. हा तुमचं प्रेम आहे ना म्हणून प्रेमासाठी येते. तर शुगर चेक करतायत सर म्हणजे गोळ्या बघूया म्हटले कमी जास्त काही करता येईल अजून. बोटानं दाबून धरा. 240 आणि आता जेवण पण झाले सर. जेवणामध्ये गोड होतं. बर पहिल्याच्या पेक्षा बरं आहे ना पण सर? आत्ताच जेवले ते 1-1.5 तास झालं. बर बर आता काही त्रास होते का सांग सरांना. काय होत असेल तर तुम्हाला तुमचं धन्यवाद हे माझ्यासाठी. सकाळची एकदा जर झाली ना त्याच्यावर 2-3 वाजेपर्यंत परत येत होत. संध्याकाळची अर्धी गोळी घ्यायची. जे गोळ्या चालू केल्या ते अर्धी सकाळी आणि अर्धी संध्याकाळी. बरं ठीक आहे.